ग्राम रोजगार सेवकांचा बिराड मोर्चा हा नाशिक मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे। तर हजारो ग्राम रोजगार सेवक या नियमित मानधन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईकडे रवाना झाल्यात। मात्र ग्राम रोजगार सेवकांचा मोर्चा हा इगतपुरी तालुक्यातील माणिक खांब या ठिकाणी पोलिसांकडून अडवण्यात आलाय। तर ग्राम रोजगार सेवकांसोबत याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास काजरे यांनी। आपण तो पाहूयात। महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांचा मोर्चा हा नाशिकपासून निघालेला आहे। गेल्या 2 दिवसापासून पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वच भागातून हे जे काही सेवक आहेत हे पायी मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज सकाळी साधारण 10 वाजता माणिकखांब परिसरामध्ये पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। यांचे काही प्रतिनिधी जे आहेत मुंबईला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत, परंतु मुंबईला जाऊन आमच्या मागण्या तरी मान्य कराव्यात अशी त्यांची अपेक्षा आहेत। काही सेवक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण नेमकं जाणून घेऊ नेमके त्यांच्या मागण्या आहेत तरी काय। दादा काय सांगाल नेमकं? महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रश्नाबाबत 15 तारखेपासून नाशिकमधून आमचा हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघाचे राज्याध्यक्ष माननीय विनोद चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय। संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी रोजगार सेवक आमच्या या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अजून पण मुंबईपर्यंत संपूर्ण सहभागी होणार आहेत। किती लोक आहात तुम्ही? आम्ही सगळे आता 28,000 ग्राम रोजगार सेवक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत व आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्हाला फिक्स मानधन, मासिक मानधन देण्यात यावं, आम्हाला विमा संरक्षण देण्यात यावा, 2 मे 2011चा जो GR आहे अर्धवेळचा तो रद्द करून आम्हाला पूर्णवेळ दर्जा देण्यात यावा व आम्हाला प्रवास भत्ता देण्यात यावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तर एकंदरीत बघितलं तर या मागण्या घेऊन हे सर्व काही रोजगार सेवक आहेत हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांचा ज्या काही मागण्या त्या मागण्या होतात की नाही याकडे मान्य होतात की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।